देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षाचा कालावधी उलटून गेलाय. मात्र देश अद्यापही जातीगत अस्पृश्यतेच्या विळख्यातून बाहेर आलेला नाही. याचा प्रत्यक्ष प्रत्यय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज येथील राजश्री प्राथमिक विद्यालयात मागासवर्गीय विद्यार्थ्याला फक्त RTE अंतर्गत शिक्षण घेत असल्यानं अमानुष मारहाणीचा सामना करावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऋतुराज मिलिंद कांबळे या विद्यार्थ्याला शिक्षक शहा यांनी वर्गात अमानुष मारहाण केली. विद्यार्थ्याच्या पायावर बूट मारणे, हात पिळवटून त्याला वर्गाबाहेर काढणे आणि इतकंच नव्हे तर काठी तुटेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्याने त्या शिक्षकाच्या पायावर डोकं ठेवून क्षमा मागितली, तरीही मारहाण थांबवल्या गेली नाही. सदरची शाळा खासगी असून संस्थाचालक सुरेश वाघचौरे हे RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक देतात, अशी स्थानिकांची तक्रार आहे. इतकंच नव्हे तर RTE विद्यार्थ्यांकडून फी आकारली जात आहे, जी कायद्याच्या विरोधात आहे. पालकांनी संपर्क साधून हे प्रकरण मांडलं असता संस्थाचालकांकडून अद्यापही सदर बाबतीत कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या शाळेत दररोजचं शिक्षण बाजूला ठेवून विविध उत्सव कार्यक्रम यावर भर दिला जातो. फी रोख स्वरूपात घेतली जाते. ऑनलाईन सुविधा इथे नाही. मुलांना खेळण्यासाठी मैदानही उपलब्ध नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार संबंधित शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच विद्यार्थ्यांवर होणाऱ्या जातीय अन्यायाला लगाम घालण्यासाठी या प्रकरणी शिक्षण मंत्री, महिला व बालविकास विभाग तसेच शिक्षण निरीक्षकांनी तत्काळ दखल घ्यावी अशी मागणीही करण्यात आली. ज्या भारतीय संस्कृतीत गुरूंना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा दर्जा मिळालाय, तिथेच निव्वळ अस्पृश्य म्हणून एका विद्यार्थ्याला अशा प्रकारची मारहाण हा भारतीय संघटनेचा अवमानच. अस्पृश्य निवारणासाठी जिथे एक पूर्ण लढा देण्यात आला, तिथेच आता एक नवा लढा उभारण्याची आवश्यकता आहे का, हा सवालही समाजाला भेडसावत आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता राघोजी पुंडके यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर.